5 महिने 20 दिवस चालली आणि त्या व्याख्यानमालेला द ग्रेट बुक ऑफ इंडिया रेकॉर्डने नोंदली आणि पुरस्कार तिला प्राप्त झाला. तर अशा प्रकारचे सर्वांच्या सहकार्याने त्यामध्ये आपल्या फाउंडेशनचे संचालक मुख्याध्यापक आहेत नितीन भोगले सर आहेत, त्यानंतर आपले सहसचिव जिल्हा हाकीमजी चौधरी आहेत, त्यानंतर मनोजी रुले सर आहेत, हे गणेशजी कोळी सर आपले सहसचिव आहेत, योगेश सोनार आहेत, कोषाध्यक्ष आहेत, आपले सुनील मोडसकर हे हाताळा माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत, हे सुद्धा आपले कार्य अध्यक्ष आहेत, महेंद्र तायडे सर इच्छापूर वाडेकर सरांच्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक आहेत, हे सर आपले आजीव सभासद आहेत, आणि हे प्रकाश सोनार हे सुद्धा जळगाव जिल्हा सहसचिव म्हणून आपल्यासोबत काम करतात. आता आपण जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचे तुमच्या उपस्थितीमध्ये आपण मुक्ताई मंदिरावरती पक्षाच्या समिती निवड केली होती आणि त्या 35 लोकांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता महाराष्ट्रातील बँकेट हॉलमध्ये. त्या ठिकाणी सगळे 35 लोक आपले बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्याचे त्या ठिकाणी उपस्थित होते. नवीन महाराष्ट्र. तर चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झाला. जाणे येणे तिथं राहण्याची व्यवस्था सुद्धा ज्ञानेश्वर मुळे म्हणून आहे, म्हणजे ते IFS आणि ते म्हणजे भारत सरकारचे मानव अधिकार आयोगाचे सदस्य आणि प्रभास कमिटी आहे भारत सरकारची, त्याचे चेअरमन आहेत, त्यांनी सर्व आपलं नियोजन केलं. तर अशा प्रकारचा हा योग आला आपल्या फाउंडेशनला. फार भाग्याची गोष्ट आहे आणि आज आम्हाला आमच्यासाठी सुद्धा भाग्याची गोष्ट आहे की आपल्यासारखे अधिकारी खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याला लाभले आणि एक पोलीस निरीक्षक म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यातील क्षेत्रामध्ये मग ते कुठलेही क्षेत्र असू द्या त्यामध्ये साहेबांनी एक वेगळ्या प्रकारची छाप आपल्या तालुक्यात पाडलेली आहे आणि अशा प्रकारचे अधिकारी खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याला वेळोवेळी लाभो अशी सुद्धा आदिशक्ती मुक्ताईची प्रार्थना करतो. आणि साहेबांचं जे कार्य आहे ते अत्यंत तळागाळात केले. म्हणजे सुरुवातीला साहेब 8 दिवसापूर्वी आले आणि मला फोन करून साहेबांनी बोलवलं आणि मी जेव्हा आलो तेव्हा साहेबांनी सांगितलं म्हणून सर असं असं आपलं जे काम आहे ते चांगलं आहे तुमचं आणि सामाजिक कार्यामध्ये आपणही काहीतरी केलं पाहिजे. तर साहेबांनी मला त्यावेळेस सांगितलं की कुठलेही काम असू द्या म्हणून सर, कुठलेही काम असू द्या मला फक्त सांगा, त्या सामाजिक कार्याची आपण चांगल्या प्रकारे मागणी करूया. आणि वेळोवेळी त्यांचं मला तेच असते, फोन करून बोलतात मी 1-1 तास त्यांच्याजवळ बसतो. साहेबांना तेच असते की ह्या तालुक्यातील गुन्हेगारी कशी कमी, लाल मोठा हरखेडा जो परिसर आहे त्या परिसरातील गुन्हेगारी कशी कमी होईल, त्याचे लोक कसे आपले चांगल्या प्रकारचे सामाजिक क्षेत्रामध्ये वाढतील, हे सर्वात महत्त्वाचं आहे. वेळोवेळी साहेबांचा तो शब्द असतो. मला खूप आनंद वाटतो की अशा प्रकारचे अधिकारी आपल्याजवळ आहेत. साहेबांना औरंगाबादची सेवाभावी फाउंडेशन आहे, त्या माध्यमातून त्यांचा गौरव करण्यात आला. एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी. आपल्या वतीनं आपण साहेबांचा आपल्या शिवचरण उज्जैन फाउंडेशनच्या वतीनं सर्वांच्या उपस्थितीत आपण साहेबांचा सत्कार केला, साहेबांनी तो स्वीकारला, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो, आभारही मानतो. साहेबांनी आपल्या फाउंडेशनच्या मुक्ताई मंदिरावर जो 14 नोव्हेंबरला कार्यक्रम आयोजित केला होता, साहेबसुद्धा तिथं आलेत आणि आपल्याला उत्साह दिला, आनंद दिला खरोखरच. आणि विविध ठिकाणी साहेब जिथं जातील, कारण ते अधिकाऱ्याने म्हटलं जे अंगामध्येच असते आणि खऱ्या अर्थाने साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी गेले असतील त्या त्या ठिकाणी अशाच प्रकारची छाप त्यांनी पाडलेली आहे. आपल्याकडे पूर्वी असे आदरणीय DYSP चिंतामणी शिरोडे साहेब, त्यांनी तुमचं बोलणं झालं होतं, त्यांचंसुद्धा कार्य तसंच आहे. आणि त्याच्यानंतर या 10 वर्षाच्या गॅपमध्ये त्यानंतर तुम्ही आम्हाला लाभले आणि चिंतामणी शिरोडे साहेब सुद्धा मलकापूरला पोलीस म्हणजे विभागीय अधिकारी म्हणून होते. ते आमच्याकडे अगदी पुऱ्या गापड्याला 15 दिवसातून यायचे आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांनी सुद्धा निर्माण केलं होतं. आणि तसंच तुम्ही लाभले. 10 वर्षाचा गॅप जो आहे तो खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून तो मिळाला आणि आम्हाला आनंद वाटतो तुमचा सत्कार करताना. अशाच प्रकारचे समिती पुढे भविष्यात आणि आपल्या फाउंडेशनच्या वेळोवेळी येणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित द्या आणि आमचा उत्साह वाढवा. धन्यवाद.